नमो बुद्धाय, जय भीम। सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांचे पटशिष्य भिक्षू आनंद भगवंत जेव्हा महापरिनिर्वाणाला चालले होते तेव्हा भिक्षू आनंदाने तथागतांना विचारलं की भगवान, आपल्या महापरिनिर्वाणानंतर आमचा शास्त्रा मार्गदाता कोण? तेव्हा भगवंताने भिक्षू आनंदाला म्हणाले की आनंदा, माझ्या महापरिनिर्वाणानंतर जे उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी या 4 ठिकाणाला भेट देतील, जसं की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लुंबिनी वन, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला, दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ते ठिकाण म्हणजे बुद्धगया, आणि ज्या ठिकाणी धम्माचं चक्रगतिमान केलं, धम्माचा पहिला उपदेश केला, भिक्खू संघाची स्थापना करण्यात आली ती ठिकाण म्हणजे सारनाथ, आणि ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे कुशीनगर। या 4 ठिकाणांना जे कोणी उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी भेट देतील ती जीवनामध्ये खऱ्या अर्थाने धन्य ठरतील। अशा पद्धतीने भगवंताने भिक्षू आनंदाला जेव्हा उपदेश केला आणि याच उपदेशाचा आपण मनामध्ये घेऊन बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथून गेल्या अनेक वर्षापासून आपण धार्मिक धम्म सहलीचे आयोजन करत असतो। या धार्मिक सहलीमध्ये जवळजवळ 70 ते 72 ठिकाणं आपण उपासकांना दाखवत असतो। हा प्रवास जवळजवळ 18 ते 20 दिवसाचा हा प्रवास आहे, आणि म्हणून या 20 दिवसाच्या प्रवासामध्ये आपणा सर्वांचं भोजनाची व्यवस्था, नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि संपूर्ण ठिकाणे दाखवून आपणा सर्वांना ही सर्व ठिकाणे दाखवल्या जातात। या सर्व ठिकाणे दाखवण्यासाठी फक्त दान मूल्य एका व्यक्तीला फक्त 13,000 रुपये आहे, आणि म्हणून आजच आपलं सीट बुकिंग करा। तारीख लक्षात असू द्या, 12 फेब्रुवारी 2023 रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून ही धार्मिक धम्म सहल निघत आहे। ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध वावरले, ज्या ठिकाणी भगवंतानी ध्यान केलं, ज्या ठिकाणी भगवंतानी मनन चिंतन केलं, ज्या भूमीला तथागतांचा स्पर्श झाला त्या सर्व ठिकाणांना आपण भेट देणार आहोत। आणि म्हणून माता भगिनी बांधवांनो, आपण या धार्मिक धम्म सहलीमध्ये सहभागी होऊन आजच आपलं सीट बुकिंग करून घ्या। चला, आपलं सीट आजच बुक करा। तारीख लक्षात असू द्या, 12 फेब्रुवारी 2023 रोजी बुद्धभूमी मावसाळा येथून ही धम्म सहल निघत आहे। या धम्म सहलीमध्ये 70 ते 72 ठिकाणं आपणा सर्वांना दाखवण्यात येणार आहेत। 20 दिवसाचा प्रवास राहणार आहे, आणि या 20 दिवसामध्ये आपण सर्वांना राहण्याची, जेवणाची, नाश्ता चहा पाणी भोजनाची व्यवस्था आयोजकाच्या वतीने करण्यात येणार आहे, आणि म्हणून आजच आपलं सीट बुक करा। माता भगिनी बांधवांनो, या धम्म सहलीमध्ये ही धम्म सहल बुद्धभूमी मावसाळा येथून निघेल। बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या अस्थि धातू कलश, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि धातू कलशाला वंदन करून बुद्धभूमी मावसाळ्यावरून ही धम्म सहल निघेल। त्यानंतर नागपूर येथील ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 तुम्हा आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली ती ठिकाण दीक्षाभूमी। त्यानंतर कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, की ज्या ठिकाणी अतिशय सुंदर चंदनाची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे, आणि संपूर्ण जगतामध्ये जे ठिकाण प्रसिद्ध झालेलं आहे असं कामठीचं बुद्धविहार सुद्धा आपण या धम्म सहलीमध्ये दाखवणार आहोत। त्यानंतर भेड़ाघाट, जे की नर्मदा नदीवर धुवाधार धबधबा, की जे की सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे, असे धुवाधार धबधबे भेड़ाघाट येथील आपल्याला या धम्म सहलीमध्ये दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर वाराणसी येथील धम्मक स्तूप, धम्मराजिक स्तूप, मुलगंध कुटी विहार, पंचवर्गीय
भिक्खूचं ठिकाण, त्याचप्रमाणे 28 बुद्ध दर्शन आणि अशोक स्तंभ इत्यादी ठिकाण सारनाथ येथे आपल्याला दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर बुद्धगया, जगप्रसिद्ध महाबोधी महाविहार, बोधी वृक्ष, बुद्ध वज्रासन, सुजाता खीरदान, सुजाताचा महाल आणि पवित्र अशी निरंजना नदी आदी ठिकाण आपणा सर्वांना त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर राजगिरी, गुरुदकूट पर्वत, शांतीस्तूप, रोपवे, वेळुवन, सोनभंडार आदी ठिकाण आपल्याला राजगिरी या ठिकाणी दाखवण्यात येतील. त्यानंतर नालंदा, जगप्रसिद्ध ऐतिहासिक नालंदा येथील विश्व प्रसिद्ध ऐतिहासिक नालंदा विश्वविद्यापीठ आणि सारीपुत्र महापरिनिर्वाण स्तूप, त्यानंतर वैशाली येथील शांतीस्तूप, एकमुखी अशोक स्तंभ, कोलुवा आदी ठिकाण आपल्याला या धम्मसहलीमध्ये दाखवण्यात येणार आहेत. त्यानंतर कुशीनगर येथील भव्य महापरिनिर्वाण मुद्रा, भव्य स्तूप, खंडार, आनंद चैत्य, रामाभार स्तूप आणि ब्रह्मी पॅगोडा आदी ठिकाण आपल्याला कुशीनगर येथील दाखवण्यात येतील. त्यानंतर सोनाली बॉर्डर, भारत व नेपाळ राज्य सीमा, लुंबिनी येथील नेपाळ येथील लुंबिनी, राजकुमार सिद्धार्थाची जन्मभूमी, बोधी वृक्ष, अखंड ज्योती, वेगवेगळ्या बौद्ध राष्ट्रांची विहारे आदी नेपाळमध्ये आपल्याला हे सर्व दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रावस्ती, ज्या ठिकाणी अनाथ पिंडकांनी जेतवन विहार निर्माण करून भगवंताला दान दिलं ते ठिकाण जेतवन विहार, खंडार अवशेष, अंगुलीमाला गुफा, आनंद बोधी वृक्ष, मुलगंध कुटी आणि थाई बुद्ध विहार आदी ठिकाण आपल्याला श्रावस्ती येथे दाखवण्यात येतील. त्यानंतर लखनौ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक, बहन मायावती यांनी निर्माण केलेले लखनौ येथील आंबेडकर स्मारक आपल्याला या धम्मसहलीमध्ये दाखवण्यात येईल. त्यानंतर मुरादाबाद, ज्या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या व अन्य सर्व साहित्य खरेदीचे ठिकाण म्हणजे मुरादाबाद. त्यानंतर दिल्ली, राजघाट, लाल किल्ला, कुतुब मिनार, इंडिया गेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आदी ठिकाण दिल्ली येथील आपणा सर्वांना दाखवण्यात येईल. त्यानंतर आग्रा, जगप्रसिद्ध आग्रा येथील ताजमहाल आपल्याला या धम्मसहलीमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर सांची येथील जगप्रसिद्ध सांची स्तूप आणि महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी, महू येथील आंबेडकर स्मारक आपल्याला दाखवण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी धम्मसहलीचा समारोप होईल. प्रत्येकांना प्रमाणपत्राचं वाटप होईल, सर्वांना निरोप दिला जाईल आणि त्यानंतर ही धम्मसहल औरंगाबाद येथे येऊन ही धम्मसहल विसर्जित होईल. अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रवास 20 दिवसाचा राहणार आहे. आणि म्हणून या 20 दिवसामध्ये आपणा सर्वांना भोजनाची, नाश्त्याची, चहा पाण्याची, राहण्याची आणि संपूर्ण आता जे बोललो त्याप्रमाणे सर्व ठिकाणं दाखवण्याची व्यवस्था हे आयोजकावर राहील. आणि म्हणून आजच आपले सीट बुक करा. चला, वेळ नका करू, दिवस कमी राहिलेले आहेत, सीट बुकिंग चालू झालेली आहे आणि म्हणून आपलं आजच सीट बुक करा. चला, बुद्धगया धम्मसहलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. जय भीम.